डॉक्टर, तुमच्याकडे कलाकार म्हणून पाहण्याची जी उत्सुकता आहे, तर ह्याची बीजं कुठे बालपणात तुमच्या पालकांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये, मित्रांमध्ये, तुमच्या वाचनामध्ये, या सगळ्यामध्ये सापडतील का आपल्याला? आपल्याला विज्ञान काय सांगतं की प्रत्येक माणसाची जी डेव्हलपमेंट किंवा विकास आहे त्याच्यामध्ये एक भाग जनुकांचा असतो. तेव्हा त्याला आपण संचित किंवा नेचर म्हणतो. एक भाग संस्कारांचा असतो, त्याला आपण नर्चर म्हणतो. एक भाग वातावरणाचा असतो, त्याला कल्चर म्हणतो. आणि प्रत्येक माणसाची स्वतःची अशी एक सिग्नेचर असते, हे त्याचा युनिकनेस असतो. ते सगळ्यांच्या बाबतीत तसंच आहे. तर त्यातले नर्चर म्हणजे संस्कार आणि कल्चर ह्याच्यातून तो सिग्नेचर तयार होतो. संचित घेऊन तर आपण आलोच असतो. तर माझ्या बाबतीमध्ये असं झालं की माझे वडील शिक्षण क्षेत्रामध्ये, ते प्राध्यापक रसायनशास्त्राचे, आणि माझी आई मॉन्टेसरी टीचर होती. मी त्या काळी जळगावात राहायचो, त्यामुळे दोघेही शिक्षण क्षेत्रात होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा, कारण त्यामुळे त्या दोघांचा वेगवेगळ्या वयातल्या पण मुलांशी संबंध होता, विद्यार्थ्यांशी. आणि आम्ही जळगावच्या त्या MJ कॉलेजच्या परिसरात राहायचो, कारण माझे वडील हॉस्टेलचे रेक्टर होते. अच्छा. हां, तर त्यामुळे ही मुलांचा खूप संबंध त्यांचा यायचा आणि माझाही यायचा. कारण मी लहान असताना त्या कॅम्पसवरती खेळायला मला माझ्या वयाची मुलं नव्हतीच. माझे भाऊ बहीण माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. त्यामुळे हॉस्टेल हा माझा खेळण्यासाठीचा एक खूप मोठा चांगला परिसर असायचा. पुढे माझे वडील अंबेजोगाई मराठवाड्यातलं, बीड जिल्ह्यातलं, तिथे प्राचार्य म्हणून गेले. तर तिथेही आम्ही कॅम्पसवर राहायचो. तिथेही तसंच होतं. त्यामुळे हॉस्टेलमधली दादा सगळे यांच्याबरोबर खेळणं हा माझा एक नेहमीचा भाग होता. मध्यमवर्गीय घर होतं. वडिलांच्या वरती त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या होत्या. वडिलांनी काही प्रमाणात आईच्या कुटुंबातल्या काही जबाबदाऱ्या घेतल्या होत्या. म्हणजे माझी मावशी, माझा मामा हे पण आमच्याकडे शिकायला होते. तर आमच्याकडे त्यामुळे भौतिक सुख खूप मर्यादित होती, पण पुस्तकं नावाची गोष्ट आमच्या घरामध्ये अगदी वाहतच असायची. कारण वडील खूप चांगले वाचक, आईलाही वाचनाचा नाद. माझे भाऊ आणि बहीण हे माझ्यापेक्षा अनुक्रमे 12 आणि 11 वर्षांनी मोठे. त्यांना वाचनाचा नाद. त्यामुळे आमच्याकडे स्वतःच वाचनालय मी जन्माच्या आधीच होतं. तर ते त्यांच्या नावाने माझ्या वडिलांनी केलं होतं. आणि वडील खूप सिस्टमॅटिक होते. त्यांनी सगळी पुस्तकं त्याची शिक्के तयार केले होते त्या दोघांच्या नावाचे. माझ्या बहिणीचं नाव मंगला, तर आणि विकास भावाचं नाव, तर मंगल विकास बाल वाचनालय वगैरे असे शिक्के प्रत्येक पुस्तकावरती वगैरे होते. नंतर मग मी माझाही करून घेतला आणि तोही त्या पुस्तकांवरती लावला. 58, 59, 60 ह्या 1900 या वर्षांमध्ये माझा 58चा जन्म. तर त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालली होती आणि प्रत्येक घरी ना मराठा वृत्तपत्र यायचं, आचार्य यात्रेंचं. म्हणजे मी ओळखलेली पहिली अक्षर मराठा की, आणि ते मला अजून आठवतं, ती इमेज माझ्या डोक्यात आहे. तर ते काहीतरी 2.5व्या वर्षी वगैरे मला मुळाक्षरं माहिती झाली आणि पुस्तकं होती भावा बहिणीची, तर मी वाचायला लागलो. आणि मग मी खूपच म्हणजे खायचो पुस्तकं असं म्हणायचं. माझी वाचनाची स्पीड मग त्यामुळे लवकर सुरू झाल्यामुळे ती स्पीड वाढली. मग सर्व तऱ्हेचं वाचन सुरू झालं. बरं, आता माझी बहीण कॉलेजात गेली होती, त्याच्यामुळे तिची पुस्तकं वेगळी झाली होती. ती मराठी साहित्यामध्ये, ती मराठीची प्राध्यापक झाली पुढे. त्यामुळे ती कवितांमध्ये इंटरेस्टेड होती. त्यामुळे तिच्याकडे भरपूर कविता असायच्या. मला काही कळलं नाही तरी मी 4-5 वर्षाचा असताना कुसुमाग्रज वगैरे काही कळायचं नाही वाचायचं. तर हे वाचन न कळता झालेलं सुद्धा, ते राजा शिवछत्रपतीपर्यंत जे कळता झालेलं. आणि वडील पुण्याला गेले मीटिंगसाठी विद्यापीठाच्या, की ते येताना पुस्तकं घेऊन आला. त्यामुळे तो एक खूप मोठा साठा होता. त्याच्यामध्ये भर काय पडली की मला जेव्हा 6व्या वर्षी पोलिओ झाला, त्याच्यानंतर माझ्या पायांवरती जी बंधनं आली, त्यामुळे मला खेळता येईना. म्हणजे माझं खेळणं खूप मर्यादित झालं. तर तो एक मोठा बदल झाला. त्यामुळं एक जो बालपणातला मोठा भाग असतो खेळणं, हा हिरावला गेला. तर मग
आई बाबांनी हे नक्कीच दिलं मला, डायरेक्टली नाही दिलं, पण तुला काय करता येतंय ते बघ. तर त्या अप्रोचचा मला खूप चांगला फायदा झाला, कारण त्याच्यानंतरच मग वेगवेगळ्या कारणांनी, जसं आम्ही अंबेजोगाईला गेलो, मग नंतर माझ्या पायामुळेच आई आणि मी पार्ल्यात राहायला लागलो, शाळा बदलल्या, प्रत्येक शाळेमध्ये ॲडजस्ट होणं हा एक प्रकार होता. तर तिथे मला वेगवेगळ्या गोष्टींनी मदत केली, वाचनाने मदत केली, की मी या शिवाजीराजांच्या कथा ह्या ऑफ तासाला सांगायचो. हा, तर त्यामुळे पॉसिबली परफॉर्मन्स आला की मला घेऊन जायचे वर्गावर्ग, आणि काय अफजल खानाचा वध चालू, आग्र्याहून सुटका चालू. तर आणि जसं बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं तसं मी म्हणायचो. तर आणि बाबासाहेब पुरंदरेंची जेव्हा व्याख्यानं व्हायची तेव्हा अगदी पहिल्या रांगेत बसून ते असं ऐकायचं छानपैकी. गोनी दांडेकरांचं सगळं वाचायचो मी त्या काळात. तसे खूप सारे संस्कार झाले. त्यामुळं ना आपण आपल्यावरती जी मर्यादा आहे ती मर्यादा ओलांडायची कशी, हा स्वतःचा प्रवास चालू झाला. म्हणजे मला खेळता येत नव्हतं, त्यामुळे मी वेगवेगळ्या खेळांच्या कॉमेंट्रीज करायला शिकलो. त्या कॉमेंट्रीज केल्यामुळे एकही खेळाचा समारंभ माझ्याशिवाय पार नाही पडला पुढच्या सगळ्या शाळांचा. अशी काय गंमत केली. त्यावेळेला मी पार्ले टिळकला असताना मी पहिलं नाटक लिहिलं. त्याच्या आधी नाटकात काम केलं, ते कॅलिपर्स असताना, आणि तो माझ्या आत्मविश्वासाचा एक मोठा भाग होता की ते प्रेक्षकांनी स्वीकारणं. त्याच्या आधी मी खूप धैर्य गाळून बसलो होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी मला तयार केलं. काय काय होईल, की लोक हसतील, असं होईल. मग त्या सगळ्याला त्यांनी मला तयार केलं की असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं. तो प्रसंग निभावला, पण त्याने मला खूप आत्मविश्वास दिला. म्हणून पुढच्या वर्षी मी 7वीत असताना मीच नाटक लिहिलं. ते कुमार नावाचं मासिक होतं, त्याच्यात एक कथा आली होती. त्या कथेचं मी नाट्य रूपांतर केलं, आणि ते ऐतिहासिक होतं. म्हणजे आधी मी तो चाणक्याचा रोल विथ माय कॅलिपर्स केला होता, आणि तो लोकांनी घेतला होता, स्वीकारला होता. त्यामुळे मला आता ऐतिहासिक रोलही आपण कॅलिपर्सने करू, तो केला त्या वर्षी. पण त्या सगळ्याच्या मुळं एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली. मी परफॉर्म करतोय आणि लोक ऐकतायत, ह्याचा एक आत्मविश्वास मला आला. आणि मग मी वक्तृत्वामध्ये शिरलो. पुन्हा हेच की खेळता येत नाही. वक्तृत्वाची पाठराखण ही अगदी मेडिकल कॉलेजपर्यंत झाली, आणि त्याचा फायदा पुढे संवादामध्ये गेल्या सगळ्या दशकांच्या मध्ये झाला. सो त्या सगळ्याची सुरुवात तिकडं आहे. आणि मग त्यामुळे नाटक थोडं ओळखीचं झालं होतं, वाचन चालू होतं, वक्तृत्व चालू होतं. कॉलेजात येईपर्यंत माझ्या पायांवरती शस्त्रक्रिया होऊन माझे कॅलिपर सुटले, आणि तो पुन्हा एक वेगळा प्रवास झाला. पण कॉलेजमध्ये मी आलो एफ.वाय. इंटरला, तर तेव्हा मी पुन्हा लिहायला लागलो. आणि त्यातलं जे मी लिहायचो एक, त्याचं नाव होतं दैनिक बोंबाबोंब. म्हणजे काय होतं, माझे वडील प्रिन्सिपल होते बरं का कॉलेजचे त्या, आणि सगळेच लेक्चरर्स काही वडिलांनी एवढे छान शिकवणार नव्हते. तर बोर व्हायचं ना, तर मग मी वहीमध्ये एक वर्तमानपत्र सुरू केलं, त्याचं नाव दैनिक बोंबाबोंब. आणि ज्या वेळेला असे बोर लेक्चर्स असायची त्यावेळेला ती वही फिरायची वर्गात, आणि त्याच्यामध्ये सगळं गॉसिप असायचं वर्गाचं. कोणाचं कोणाबरोबर काय चाललंय वगैरे, आणि त्याचे अग्रलेख वगैरे असायचे, जाहिराती असायच्या त्याच्यामध्ये. तेही लोकांवरतीच केलेले सगळे विनोद. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये 3 शिक्षक होते, त्यांची आडनावं ही डे ह्याने एंड व्हायची. मी त्यांची नावं घेणार नाही. आणि हे तिघेही जरा वेताचे होते, शिक्षक म्हणून पॉप्युलर नव्हते, कारण त्या तिघांचं इंग्रजी हे प्रभावी नव्हतं. जाहिरात काय होती की डे अँड डे इंग्लिश कोचिंग क्लासेस. एक दिवशी वडिलांनी वाचलं माझी वही, आणि ते इतके हसले. तर ह्याच्यामुळे आपल्याला ना खूप इंटरेस्टिंग गोष्ट, कारण एफ.वाय. इंटर चालवलं ते,
आणि बाय इंटर ना ते पब्लिक झालं होतं आणि शिक्षक पण डोकावायचे, ते पण हसायचे. त्याचं भित्तीपत्रक व्हायचं बाकी होतं त्या दैनिक मुंबाबोबचं. पण वडिलांनी दिलेली डॉक्टर प्रतिक्रिया किती महत्वाची. मी जेव्हा संस्थेचंही माझं स्वप्न लिहिलं ते वडिलांना पहिल्यांदा दाखवलं आणि त्यांनी मला ते टाईप करून दिलं. ते म्हणाले मी तुला माझ्या टाईपरायटरवरती टाईप करून देतो. त्यामुळे ना हा पाठिंबा जो आहे ना तो विश्वास आहे. मला माझ्या वडिलांची एक गोष्ट माझ्या एका आते बहिणीने सांगितली खूप खूप वर्षांनी, आता वडील गेल्यावरती, की मला 3ऱ्या वर्षी MBBSच्या मला एक फेल्युअर आलं. तर मी नापास झालो अगदी अंतिम परीक्षेमध्ये. त्याची एक वेगळी कहाणी आहे. तर मी नापास झाल्यानंतर माझे वडील त्या आत्याकडे गेले. तर आत्याने विचारलं की अरे आनंदचा नापास कसा झाला. तर वडील म्हणाले अपघात आहे, पण तो जेवढी कामं करत शिकतोय तो चांगला डॉक्टर नक्की होणार. हे वाक्य वडिलांचं माझ्या आत्ते बहिणीने मला आत्ता 10-12 वर्षापूर्वी सांगितलं. म्हणजे तो विश्वास तोंड देखला नव्हता. पॉइंट मला त्यातलं असं समजलं की अरे म्हणजे मी अनुत्तीर्ण झाल्यावरती सुद्धा त्यांचा माझ्यावरती तो विश्वास होता की हा खूप शिकतोय, खूप गोष्टी करतोय, झालं असेल ह्या वेळेला ह्या बाबतीत नापास, चांगला डॉक्टर बनेल. म्हणजे त्यांनी तिथे परीक्षा आणि चांगला डॉक्टर बनणं हे अजिबात सोडलं नाही. तर हा खूप मोठा पालकांचा भाग असतो. आईच्या बाबतीत मी म्हणेन की माझ्या त्या पोलिओच्या मधून बाहेर पडण्यासाठी आईनं अगदी जीवाचं रान एक केलं आणि मला कुठे कुठे घेऊन जायची. उपचार काही असतील तिकडे पुण्याला, आमचं कोणी नव्हतं त्या काळात पुण्याला, तर पुण्याला आम्ही काहीतरी एक उपचार पद्धती होती पायावरती, तर 1 महिना राहायचं होतं. आणि वडिलांना काय असायचं, मे महिन्यामध्ये एक्झामिनरशिप्स असायच्या, तर ते फिरायचे. तर मग एके ठिकाणी राहायला पाहिजे. तर लक्ष्मी रोडवरती पुन्हा गेस्ट हाऊस म्हणून होतं. तिथे आई गेली की मला तुमच्याकडे असं असं राहायचंय. त्या सरपोतदार मावशी इतक्या छान होत्या. त्या म्हणाल्या की तू आणि मुलगा राहणार आहेस का, मी तुला गेस्ट हाऊसमध्ये ठेवणार नाही, माझ्या घरी राहायचं. म्हणजे आता त्यांची पुढची पिढी, आता आदित्य सरपोतदार पर्यंत सगळ्यांशी माझे संबंध आहेत आणि ते त्या मावशींच्या पासून सुरू झालेले आहेत. म्हणजे तो आदित्य मला सांगतो हा आमच्या घरी माझी आई तुम्हाला ओळखते, आजी पासून तुम्ही येतात वगैरे. त्यामुळे मी खूप जणांना भेटलो, दादा गुडकेंना भेटलो, कारण ते तिकडे जेवायला यायचे. इच्छा माझी पुरेकरा पाहिलं, अशोक सराफांना भेटलो, सचिनला भेटलो पहिल्यांदा त्यावेळी, सचिन पिळगावकरला. म्हणजे अशी खूप मजा झाली ह्या सगळ्यामुळे. पण हे सगळं आईमुळे झालं. आई अगदी हात धुवून की ह्याला मला विदाऊट कॅलिफरच बघायचं आहे असं करून तिने केलं. तर मला वाटतं हे जे सगळं आहे ना आपल्याला आईवडिलांच्याकडून जे मिळतं ते मला वाटतं खूप महत्त्वाचं असतं. एक गोष्ट सांगतो की माझ्या आईवडिलांचे त्यांचे म्हणून मतभेद होते. म्हणजे माझ्या आईला असं वाटायचं की माझ्या वडिलांनी जास्त पैसे कमावले तर किती बरं होईल, असं वाटायचं तिला. आणि त्या बाबतीत त्यांचे मतभेद व्हायचे, भांडणं व्हायची. पण त्या गोष्टींचा परिणाम आमच्यावरती त्यांनी अजिबात होऊ दिला नाही आणि भांडणं सुद्धा लपवून ठेवली नाही. म्हणजे आम्हाला कळायचं की हे भांडण आहे, हे होणार आहे, पण काही हरकत नाही. तर मला वाटतं तो खूप महत्वाचा संस्कार आहे की सगळं काय असं छान 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 होत नसतं. म्हणजे माझ्या वडिलांच्या तत्वनिष्ठतेमुळे माझ्या आईला झालेला भौतिक त्रास सुखांच्या बाबतीतला कधी कधी तिला अनावर व्हायचा, ती बोलायची, पण हे लपून नाही झालं. आणि त्याच्यानंतर ते दोघं ज्या पद्धतीने रेझोल्युशन म्हणतो आम्ही त्याला आता, थोडक्यामध्ये ते बंद करणं चॅप्टर हे करायचे, त्याच्यातूनही आम्ही शिकलो. म्हणजे आईबाबांचं आपल्याला शिकवणं हे फक्त छान छान मूल्यांचं असतं असं नाही. हाऊ दे रिझॉल्व देअर कॉन्फ्लिक्ट्स, याच्यातून सुद्धा मुलं म्हणून आपण शिकत असतो. कोणत्या गोष्टीला किती पेटवायचं, कधी विझवायचं, कधी शांत करायचं. वडिलांनी भांडणांच्या नंतर अशा केलेल्या अशा रदबदल्या सुद्धा मी फार छान पाहिल्या. आणि आय थिंक दॅट इज सो इम्पॉर्टंट की नातं महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये विजय पराजय नाही आहे. तर हे कम्युनिकेशन आणि ते वयाप्रमाणे वाढत जाणं. म्हणजे मी मेडिकलला गेल्यावरती, त्या वयात आल्यावरती माझ्या वडिलांनी मला
ते माझ्या आईच्या प्रेमात कसे पडले वगैरे सगळं इतकं सुंदर सांगितलंय की ते माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे मला नक्की माहिती आहे की मी त्यावेळी स्वतःला म्हणालो की नाऊ यू आर एन ॲडल्ट. किती छान माझा प्रवेश झाला त्या ॲडल्टहूडमध्ये. तर असं हे असतं आणि ते आपण घेणं सुद्धा खूप महत्वाचं असतं त्या पद्धतीने. जेव्हा आपण समोर काय बोलतो ह्यापेक्षा तुमच्या मागे मी तुमच्याबद्दल काय बोलते ते माझं खरं मत असतं. तेव्हा तिकडे ते मत व्यक्त करणं हा तुमच्यावरचा विश्वास. आणि आता हा या एका नव्या प्रवाहात वयाच्या जातोय तर मी त्याला मोकळेपणाने समोरून काय सांगितलं. म्हणजे हे पालकनीती किती छान वापरली गेली. पालकनीती वापरली म्हणूनच मला मेडिकलला गेल्यावरती अनेक ज्या गोष्टी करत होतो तो आत्मविश्वास मिळाला. म्हणजे मेडिकलला गेल्यावरती खऱ्या अर्थानं नाटकं लिहायला लागलो, गद्य लिहायला लागलो, कॉलम्स लिहायला लागलो. इंटरेस्टिंग म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजसाठी कॉपी रायटिंग करायला लागलो. त्याच्यामुळे मला पैसे मिळायला लागले. त्याच्यामुळे मी माझी पुस्तकं विकत घेऊ शकलो. मला हवेत ते सिनेमा पाहू शकायचो, हव्या त्या हॉटेलांमध्ये जाऊ शकायचो. कारण आईवडिलांच्या पैशावरती हे सगळं करणं हे मला बरं वाटत नव्हतं. त्यामुळे आपण लिहावं, आपण कमवावं आणि त्याच्यातून आपले म्हणजे कोट अनकोट शौक पुरे करावेत असं होतं. त्या वयातच नाटक लिहायला लागलात. त्या वयात नाटक पाहत कुठली होतात? नाटक पाहणं हे माझ्या घरात होतं. त्यामुळे आम्ही ठाण्यात सुद्धा राहायला आल्यावरती महाविद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये होणाऱ्या सगळ्या नाटकांना अगदी हजरच असायचं. आणि पार्ल्याला असताना टिळक मंदिराचा नाट्य महोत्सव, गोमंतक सेवा संघाचा नाट्य महोत्सव हे पाहणं. दुसरी गोष्ट की 6वी-7वी पासून मी पाहिलेल्या नाटकाचं पुस्तक आणून वाचायचो. म्हणजे घरात फुलला पारिजात, कानेटकरांचं नाटक, श्रीना पेंडसेंची नाटकं, जयवंत दळवींची नाटकं, ही जी नाटकं यायची त्याचं मी मॅजेस्टिकला जाऊन पुस्तक घ्यायचो. अरे वा. आणि नाटक बघायचं, पुस्तक वाचायचं. तर तो एक नाटकाच्या बाबतीतला संस्कार होता आणि खूप इंटरेस्टिंग संस्कार होता. म्हणजे फुलराणी बघितलं, नंतर फुलराणीचं पुस्तक आलं, पुलंचं पुस्तक वाचलं. म्हणजे डॉक्टर संहिता आणि सादरीकरण ह्याच्या मधली जी घडण आहे, प्रवास आहे, हा दोन्ही तुम्ही तुमच्या पातळीवर अनुभवत होता. ते अजूनही डोळ्यासमोर आहेत की सतीश दुभाषी, भक्ती बर्वे पहिलं अगदी, आणि अरविंद देशपांडे अगदी पहिलं कास्ट फुलराणीचं. आता तेव्हा मला थोडी कल्पना होती की माझ्या व्यावसायिक नाटकात भक्तीताई काम करणार आहे. तेव्हा ते मला कळलं. नंतर मी भक्तीताईंना सांगितलं की तेव्हापासून तुम्ही माझ्या लक्षात आहात म्हणून. तर ही नाटकाची होती. पण मला नाटक हे असं संस्कारित होतं. पण नाटक मला शिकवलं ते आमच्या GS मेडिकल कॉलेजमध्ये माझे सर विजय बोंद्रे सर, त्यांनी आम्हाला नाटक शिकवलं. रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये शिकलेले होते लंडनला. आणि इंडाल कंपनीमध्ये ते मॅनेजर होते. ते मेटॅलर्जिस्ट होते मुळात आणि नाट्यकर्मी होते. आणि त्यांचं गॉसिप ग्रुप नावाची पार्ल्यामध्ये संस्था होती. तर आम्ही सेकंड MBBSला असताना आम्हाला असं वाटलं, आम्हाला म्हणजे आमच्या ग्रुपला, की नाटक शिकलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ऑफिसात भेटलो आणि ते म्हणाले मी येऊन तुम्हाला शिकवेन. 5ला ऑफिस संपतं नरिमन पॉईंटवरती, 5:30ला येईन आणि 9पर्यंत तुम्हाला शिकवेन. 15 दिवस. ते सरांनी आम्हाला 6 आठवडे शिकवलं. आणि ते 9ला कधीच संपलं. ते 10:30, 11 असं संपायचं. त्याच्यामध्ये सरांनी आम्हाला व्यावसायिक पासून ते छबिलदास तेव्हा खूप जोरात होतं, ही सगळी नाटकं पाठवून दाखवली. म्हणजे आधी जायचं, सेट कसा लागतो ते बघायचं. सरांच्या ओळखीचे होते सगळे. मग आज तू ना साऊंडवाल्या बरोबर बस, तू आज लाईटवाल्या बरोबर बस, तू आज मेकअपमन बरोबर बस, असं आम्हाला ते करून द्यायचे. सो नाटकाचा एक पूर्ण अनुभव त्या 6 आठवड्यामध्ये सरांनी आम्हाला दिला. आणि आम्ही मेडिकलचे विद्यार्थी होतो, पण क्लिनिक वगैरे मारायचो दांड्या. सकाळचे मॅटिनी असायचे तेव्हा. तर चांगले इंग्रजी चित्रपट लागले की सर आम्हाला सगळ्यांना मॅटिनीला घेऊन जायचे. उत्तमोत्तम दिग्दर्शकांचे चित्रपट सरांनी आम्हाला दाखवले. आणि मग सवयीत माझ्या भर पडली की चित्रपट बघायचा आणि फ्लोरा फाउंटनला जाऊन त्याच्या स्क्रीन प्लेचं पुस्तक घ्यायचं.
आणि सरांच्यामुळे जगातले सगळे दिग्दर्शकही भेटले चित्रपटातले. म्हणजे सरांनी आम्हाला फक्त नाटक नाही शिकवलं, सरांनी आम्हाला सगळ्या दृक श्राव्य कला शिकवल्या. आणि ते म्हणाले की आता नाटकं तुमची तुम्ही करायची आहेत, म्हणजे आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये. म्हणून मग मी माझं पहिलं नाटक लिहिलं झडलेला मोहर म्हणून. तर ते कुष्ठरोग आणि त्याच्यातल्या मनोसामाजिक समस्या. त्या काळात खूप सारे असे भिकारी असायचे मुंबईच्या रस्त्यांवरती, कुष्ठरोगी असे. तर त्यातल्या एका नवरा बायको आणि त्यांच्या बरोबरचा एक तिसरा, ह्यांच्यावरती ते नाटक होतं. आणि ते आम्ही उन्मेषच्या स्पर्धेमध्ये केलं. तिकडे त्याला तो आचार्य अत्रे चषकच मिळाला, पहिला जो होता तो. तर मग तो नाटकाचा प्रवास सुरू झाला. तिथं कुठेतरी पुन्हा मनोविकारशास्त्र, मानसशास्त्र आणि नाटक हे जोडलं गेलं. दुसरं नाटक माझं पार्टनर हे 1979 साली होमोसेक्शुअलिटीवरती लिहिलं. ते मराठीतलं पहिलं नाटक आहे. मित्राची गोष्ट नंतर आलं. मी आता काही दिवसांपूर्वी चेक केल्या गोष्टी तेंडुलकरांचं. तर ते सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिकामध्ये गेलं वगैरे वगैरे. मग आमचा ना एक छान ग्रुप तयार झाला, टीम तयार झाली नाटकाची. मग आम्ही दरवर्षी 78 पासून 86 पर्यंत आम्ही दरवर्षी नाटकं म्हणजे एकांकिका करून बऱ्यापैकी गाजवलं तो भाग. आणि राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आम्ही इंटर्न असताना आम्ही राज्यनाट्य स्पर्धा केली. तर मयसभा म्हणून नावाचं माझं नाटक होतं, त्याला मला लेखनाचं पारितोषिक मिळालं. म्हणजे ते नाटक नावाची गोष्ट. आणि तो बाहेरचा विनायक पडवळ यांचा ग्रुप होताच आमचा, भरत शास्त्र. त्यामुळे असं खूप ॲक्टिव्ह नाटक हे राहिलं तिथपासून मनामध्ये. आणि प्रत्यक्षात सुद्धा हे होत असताना मी कॉलम्स लिहायचो. त्यामुळे कॉलम्स लिहिणं हे हळूहळू यायला लागलं. वर्तमानपत्रात, साप्ताहिकात जास्त करून, दिनांक म्हणून साप्ताहिक होतं, तिथे माझा पहिला कॉलम मी लिहिला. लोकप्रभेमध्ये माझा खवय्यगिरी नावाचा कॉलम होता, की जो त्या काळामधला फूड कॉलम होता. इट इज वन ऑफ द फर्स्ट फूड कॉलम्स इन मराठी. तेव्हा बिझीबी लिहायचे इंग्रजीमध्ये हॉटेल्सबद्दल, पण मराठीत कोणी लिहायचं नाही. तर ते आम्ही करून आपल्या वसुंधरा पेंडसे नाईक हे होत्या, संपादक होत्या लोकप्रवाहाच्या. ते एकदम पर्टिक्युलर होत्या त्या वसुंधरा. बिलं आणायची, खायला जायचं तिकडेची, पैसे घेऊन जायचे. पण तुम्हाला खाण्याची पण आवड आहे, म्हणजे खवय्ये पण. खूपच, म्हणजे ती लहानपणापासून आहे. तर आणि हॉस्टेलमुळे प्रचंड वाढली. आणि मग मी करायला लागलो. मी PG ला गेलो पोस्ट ग्रॅज्युएशनला, तोपर्यंत माझ्याकडे पूर्ण किचन होतं. आणि ते पूर्ण किचन माझ्या मेंटॉर, माझ्या गुरु डॉक्टर शरदिनी डहाणूकर त्यांनी मला दिलं. डहाणूकर मॅडमकडून मी इतकं शिकलोय पाककलेचं. म्हणजे फार्माकोलॉजी किती शिकलो माहित नाही, पण पाककला भरपूर शिकलो मॅडमकडून. मॅडमना इतकी सौंदर्य दृष्टी होती. आणि मॅडम पण बघा, शास्त्र आणि कला यांचा संगम. उत्तम लेखिका, उत्तम डॉक्टर, उत्तमच माझी आई ताई मिक्सचर होती मॅडम म्हणजे. त्यामुळे त्यांनी मला सगळं शिकवलं. मला त्यांनी अनेक गोष्टी स्वयंपाकाच्या शिकवल्या. त्या बरण्या घेऊन यायच्या, ही ठेव तुझ्या खोलीत. मी चायनीज बिनीज करायला लागलो. ते पण जम्मत झाली एका बाजूने. त्यामुळे ते दिवस होते ना, ते 10 वर्षाची होती ती, नाटकाच्या बाजूनं गद्य लिखाण आणि त्याचबरोबर माझी पुस्तकं आली. म्हणजे वैद्यक सत्ता आलं, मग आरोग्याचा अर्थ आलं, त्याच्यानंतर एका सायकेट्रिस्टची डायरी आलं. तर हे सगळे KEMच्या त्या 10 वर्षामध्ये एका बाजूने नाटकं, एका बाजूने कॉलम्स, एका बाजूने हे सगळं लिखाण. आणि किंचित नावाचं जो माझा पहिला कॉलम होता त्याचंही पुस्तक आलं. त्याला यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला. तो माझा वैद्यक सत्ताला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मिळाला. आणि वैद्यक सत्ता हे पुस्तक आजही आहे उपलब्ध ग्रंथालयाचं. आरोग्याचा अर्थ त्याच्यानंतर मी लिहिलेलं. हे सगळं एका बाजूने चालू होतं. दुसऱ्या बाजूने मेडिकलची करिअर पण चालू होती. तिसऱ्या बाजूने मी कॉलेजचा GS पण होतो. त्यामुळे असं खूपच मजा होती. म्हणजे खरंच मला असं वाटतं की ती जी 10 वर्ष होती ना,
त्या 10 वर्षांनी मला टीम मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी खूप शिकवल्या. वेळ कमी असायचा बरं, अभ्यासाकडून माझ्या फार माफक अपेक्षा होत्या की आपल्याला पुढे जायचंय. सायकॅट्री मिळाली होती, म्हणजे डोक्यात होतं सायकॅट्री करायचं, पण आमच्या वेळेला काही एंट्रन्स एक्झाम नव्हत्या, त्यामुळे त्या एका विषयामध्ये व्यवस्थित मार्क मिळवायचे, बाकीच्या विषयात पास व्हायचं, इतकं ते माफक ध्येय होतं त्या बाबतीतलं. पण चांगला डॉक्टर बनायचं, हे चांगला डॉक्टर बनणं आणि परीक्षेतलं यश हे पहिल्यापासूनच बाजूला काढलेलं होतं. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी करून ते करणं, आणि मला वाटतं शिक्षकांच्या पाठिंब्याशिवाय हे झालंच नसतं. म्हणजे डॉक्टर रवी बापट, डॉक्टर विजय आसगावकर, आमच्या डहाणूकर मॅडम, हे असे सगळे, पुढे आमचे डॉक्टर LP शाह, डॉक्टर डुंगाजी, हे लोक भेटले म्हणून हे झालं. कारण ह्या सगळ्यांना कौतुक होतं, आणि ते कौतुक असणं खूप महत्वाचं असतं. कारण नाहीतर ना लोक काय मेडिकल कॉलेजात कशाला आलास, अभ्यास कर वगैरे असं म्हणायचे ते दिवसच नव्हते. म्हणजे BN पुरंदरे, मोठे ख्यातनाम गायनेकॉलॉजिस्ट, तर पुरंदरे सर, म्हणजे मी दिसलो ना ह्या सगळ्या ऑनररीजना की हा काहीतरी पैसे मागायला आलाय असंच त्यांना वाटायचं. मराठी वाङ्मय मंडळ, नाटक, कशासाठी तरी पैसे, म्हणजे पैसे मागायचं बळ हे मला तिथपासून मिळालं. नंतर संस्थेसाठी मागितले, पण तिथपासून मिळालं बळ. तर BN पुरंदरे सर काय करायचे, ऑपरेशन थिएटरमध्ये ते वॉशडअप असायचे त्या ड्रेसमध्ये, ते सांगायचे तो तिकडे पॅन्ट आहे बघ, खिशात हात घाल, वॅलेट काढ, जेवढ्या नोट आहेत तेवढ्या तुझ्या घेऊन जा. त्यामुळे ह्या सगळ्या आमच्या शिक्षकांच्या मुळे ना, आमच्या बापट सरांनी, 3rd MBBSला आम्ही आलो लोक, बापट सर हुशार मुलांसाठी वेगळे शिकवायचे, म्हणजे गोल्ड मेडल मिळालं पाहिजे कॉलेजसाठी, त्याच्यात बापट सरांना काही वायदा नव्हता. आणि मग आम्ही जे सगळे हे सगळं नाटक बिटक करणारे, म्हणजे थोडक्यात अभ्यास बेताचा करणारे, आमच्यासाठी ते 15 दिवस रात्री 10 ते पहाटे 4 आणि रट्टून घ्यायचे, पास कसं नाही होत सर्जरी होत, आणि हे विचारायचं हे उत्तर द्यायचं, हे विचारलं हे उत्तर, असं डायलॉग सारखे आमच्याकडून उत्तर हे करायचे. तेव्हा रेकॉर्डिंग काही नव्हतं. थोडी आपण जास्त बुद्धी चालवली ना की सर असं विचारलं तर वगैरे, गप, तो डिस्टिंक्शनचा प्रश्न आहे, आपल्याला पास व्हायचंय. म्हणजे सरांना पण ती लिमिट एवढी माहिती होती, पारुड्या भरू नका, पास व्हायचं बघतोय. पण त्यांच्याशिवाय ह्या परीक्षा गेल्याच नसत्या. म्हणजे आम्ही नाटकाच्या काहीतरी रिहर्सल्स करून आलो काय, तर आमचा मेसचा मॅनेजर आमच्यासाठी जेवण गरम करून द्यायचा, पासून इतकं गुडविल लोकांनी त्या काळामध्ये दिलं ना, तर त्याच्यामुळं मला वाटतं ह्या दोन्ही करिअर्स या समान अशा पुढे चालत गेल्या, अगदी एकजीव झाल्या असं आपल्याला म्हणता येईल. पण मला असं जाणवतंय तुमचं सगळं लिखाण अनुभवाधिष्ठित आहे. तुम्ही ज्याचे ज्याचे अनुभव घेतले त्याला एक कलेचा स्पर्श देऊन, मग तुमचं कॉलम्स लिहिणं असू दे किंवा ह्या ज्या आत्ता पण तुम्ही गोष्टी सांगितल्यात, ह्या सगळ्या तुमच्या अनुभवावर आधारित आहेत. म्हणजे रुग्णांमधून मिळणारा अनुभव तुम्ही पुन्हा प्रकट अनुभवातूनच लिहितो, पण कधी कधी ते अनुभव डायरेक्टली येतात. प्रबोधनात्मक आपण जेव्हा लिखाण करतो तेव्हा ते अनुभव डायरेक्टली येतात. ललित लिखाणातही अनुभव म्हणून येतात, पण जे क्रिएटिव्ह आहे तिथे ते अनुभव खूप वेळेला वेश बदलून कॅरेक्टरच्या रूपाने असे येतात. आणि तेही अनुभव आपण त्या तऱ्हेचे घेतलेले असतात. आपले अनुभव आणि कॅरेक्टरचे अनुभव याच्यामध्ये साम्य असतं, किंवा आपल्या अनुभवातूनच ते कॅरेक्टर आलेलं असतं. पण कालांतराने ते कॅरेक्टर बनतं आणि तिथे ते लेखकाच्या अनुभवाचं बोट सोडतं. हा मला खूप वेळेला, आता त्या तिघांची गोष्ट हे जे माझं नाटक आहे त्याच्यामध्ये मला तो अनुभव खूप वेळा आलाय की एक नवरा बायको, त्यांचं ताणलेलं वैवाहिक नातं अनेक वर्षांचं, आणि त्यांची एक मुलगी, असं ते नाटक आहे. तर त्या नाटकामधल्या काही गोष्टी या माझ्या आयुष्यातून आल्या, कॅरेक्टर्स ही माझ्या आयुष्यातून आले, पण ॲट वन पॉइंट त्यांनी माझं बोट सोडलं.
आणि त्यांचे ते दे स्टार्टेड थिंकिंग, दे स्टार्टेड ब्रीदिंग, देन दे स्टार्टेड थिंकिंग अँड दे स्टार्टेड फिलिंग. असा खूप इंटरेस्टिंग हे लिखाणाच्या बाबतीमध्ये होतो. कधी कधी ते आपलं सरळ येतं आणि ललित आणि प्रबोधनात्मक मध्ये वेगळ्या अर्थाने स्वानुभव येतात आणि कवितेत अजून वेगळ्या बाजूने स्वानुभव येतात. कारण कवितेमध्ये आपण, मला असं वाटतं की कवी म्हणून की आपण विचार भावना यांच्या बरोबर आपण कॉन्शियसनेसचा मागोवा घेत असतो स्वतःच्याही. म्हणजे स्वतःच्या असण्याचा, स्वतःच्या अस्तित्वाचा हा एक मागोवा नकळत आपण घेत असतो. नंतर नंतर तो आपल्याला जाणवायला लागतो की यू आर नॉट ओनली एक्सप्लोरिंग थॉट्स, इमोशन्स, परसेप्शन्स, बट यू आर एक्सप्लोरिंग कॉन्शियसनेस. तर कवी हा त्या अर्थानं तत्वज्ञ असतो की तो त्याचाच कॉन्शियसनेस एक्सप्लोअर करत असतो. हे कळलं तर कविता ही समजायला पण लागते दुसऱ्यांची. म्हणून आता ग्रेस सारख्या कवीची कविता समजणं, तर त्याच्यासाठी तुमचा एक टप्पा आला की तुम्हाला ते वेगळी ती समजायला लागते. तर त्याच्यातही स्वानुभव येतात. त्याच्यामध्ये कवितेमध्ये येणारे स्वानुभव हे बऱ्याच वेळेला तुम्हालाच ठाऊक नसतात, असे तुमच्या अबोध मनातले किंवा सबकॉन्शियस मधले पण येतात. त्यामुळे स्वानुभव कसे प्रगटतात, तर ते बरं ते सांगून प्रगटत नाहीत, त्यांनी यावं. म्हणजे ते म्हणून पूर्वी पेनाला, लिहिण्याच्या पेनाला झरणी म्हणायची, कारण त्याच्यातून तो अनुभव झरला पाहिजे, तो झरझर उतरला पाहिजे. म्हणून मला तो झरणी शब्द फार छान, कारण त्याच्यामध्ये तो इसेन्स आहे की तो झरा झरा आला, झऱ्यासारखा आला, तसा स्वानुभव आला पाहिजे. म्हणजे माझा स्वानुभव किती ग्रेट, शिका लोक हो माझ्या स्वानुभवावरून शिकाळी शाळेवा, असं तो नाही आला पाहिजे. मग तो कृत्रिम होतो ना. शिकायचं ते शिकतील, त्याच्यासाठी नाही, व्यक्त होण्यासाठी आहे. बरोबर आहे. व्यक्त होणं, अभिव्यक्त होणं, ह्याच्यामध्ये विचार, प्रबोधन आणि कला यांची इतकी उत्तम सांगड घातली जाते हे आपण आता अनुभवतो. आणि मला असं वाटतं अव्यक्ताच्या आरशाला अधिकाधिक आपण लख्ख करत चाललो आहे. आपण पुढे अजून जाणून घेऊया काव्याबद्दल, रेखाटनाबद्दल डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याकडून.